तर मंडळी हा काल तरवा लावलाय आणि तरव्याला पाणी पाहिजे आणि पाणी विना तो सुकलाय थोडासा आणि पाऊसच नाही. आला तरी हलकी सर येते एकदम छोटीशी, ती पण नाही आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षय रासम गेलो तुमच्या टेक्नॉलॉजी. मंडळी आज आहे ना परीचा पोलिओ डोस आहे आणि तो आपल्या शाळेमध्ये या साईडला शाळा आहे तिकडे जायचं द्यायला आणि तिकडनं पुढे मग कनेडीत पण जायचं आहे. आणि आज संडे पण आहे, काहीतरी आणूया जेवणासाठी आणि जरा. आणि कनेडीचा मार्केट पण आहे आणि कनेडीच्या मार्केटमध्ये आज काय वेगळं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि तिकडे एक वडापाव आहे, तो पण मस्त लागतो वडापाव. गेल्या वेळी आलेलो ना असं नेमका वडापाव खाल्लेला, पण त्याची चटणी बिटणी व्यवस्थित एक नंबर होती. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. काय म्हणते बरी? आपण फिरायला जाऊया. अरे आपण फिरायला नाही चाललोय. कुठे चाललो? पोलिओ डोस घ्यायला. डोस दिलेला तुला तुला मला? हा काय घ्यायचा आहे ना डोस? तर आता तयार केला तिला आणि कसा बसा उठत नव्हती ती आणि जबरदस्ती उठून निघालो आहे. अंगबिंगू झाली परीची, आता निघाली पोलिओ डोस घ्यायला. तर म्हणजे क्लायमेट थोडंसं ढगाळच आहे, पाऊस नाही. बाय बाय बाय. 3 दिवस झाले पाऊस नाही. एक सर पडली तर पडते, नाही तर तो गेलातच आहे पाऊस आपला. आता आपण मम्मूची वाट बघतोय ना बाबा. बाय. मम्मू कुठे? तिथे कधी येणार? गेली ती कुठे? तिथे फिरायला? हां. आणि इथे काय चावलं डोळ्याच्या खाली? हां मच्छर. चल बरं, ती आली का पटकन निघूया आपण आणि मग जाऊया. इथे काम करूया आणि मग पुढे जाऊया. तर मंडळी ही आपली मराठी शाळा आणि हरकुळ खुर्द मोहोळ शाळा मस्त आहे. पहिले ती पण मी तिकडे बॅट बॉल वगैरे खेळायला यायचो. तू शाळेत चालली? तू शाळेत चालली? हा चल चल येतो. हा हा चल चल. होय होय. कोण नाही, चल तिकडे जायचं आपल्याला, तिकडे ये. तर मंडळी आता आलोय आपण होंडा मार्केटमध्ये. आणि कोणते मासे? हा बांगडा आहे. हा हे कांदे. तिलापिया. ओके. हे जिलेबी. हे पेरवे. होय. बांगडे कसे? 5,200चे. काय हा भाऊंचे मासे हे बघ. ते कुर्ल्यांची पिशवी दे गो. आणि बांगडे थांब. दोन कर. ही मच्छी मुंबईत नाही भेटणार. तर मंडळी कनेडीत जाणार होतो, तर कनेडीचा प्लॅन कॅन्सल केला आणि आलोय फोंड्याला. हां माऊ आहे ना? हां कोण आहे पापा? माऊ आहे माऊ. माऊ. हां कोणाची आहे? आपली आप. आणि काहीतरी मासे वगैरे घेऊन जाऊया. इकडे सोलाली बघते मासे काहीतरी घेऊया, मस्त काहीतरी आईला सांगतो फ्राय करायला. आणि मी म्हणजे उद्या आहे ना वोट पौर्णिमा आणि तिला पण सोनाला काहीतरी साहित्य घ्यायचं आहे, त्यासाठी फोंड्याला जातो. कोण आहे? माऊ आहे बाबा. माऊ आहे. हां हा कोण आहे? काऊ आहे. काव. बरं, तर उद्या वोट पौर्णिमा आहे आणि ती साजरी करायची. मी म्हणजे भरपूर दिवसांनी गावी साजरी करणार आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे 3 वर्ष आपण मुंबईतच साजरी केली ना बा. गर्दी. माऊ आहे बाबा. माऊ आहे. हां यो काय कोणाची. तर मंडळी हा आहे आपला फोंडा घाट आणि हा फोंड्याचा मार्केट.
इकडे जर आपला हा आहे ना स्वागत हॉटेल, तर इथे मिसळ चांगली भेटते. माशी बघ, हे कसले आणले हे तिलापिया म्हणजे काळुंद्री. बघा. हे बघ आई. तर मंडळी उद्या निघणार आहे मी आणि उद्या LTTची तिकीट आहे, मडगाव LTT. काहीतरी दुपारी 13ची येते आणि 15 दिवस राहिलो इकडे. आणि 15 दिवस हे कसे गेले मला पण नाही कळालं. सकाळी झाली का दुपार व्हायची, दुपार झाली का मग रात्र व्हायची. आणि जर मुंबईत असल्यावर म्हणजे जॉबला असल्यावर टाईम जात नाही आणि इकडे सकाळी उठलो का कधी रात्र होतेच कळत नाही. खरं तर इच्छा जायचीच नाही तिकडे. मुंबईत जर मी कमवत असेल 20-30 हजार रुपये, तर इथे मी त्याचे 4 पट कमवू शकतो. असं नाही की गावी कमवू नाही शकत, गावी डबल 4 पट कमवू शकतो. तर मेन म्हणजे परी छोटी आहे, तिचं शिक्षण आहे, त्यामुळे मी शांत आहे. नाही तर काही झालं असतो. आणि मेन म्हणजे ना शांत वातावरण आहे इकडे. भातशेती पण चालू आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपली लावणी पण चालू होईल. मेन म्हणजे अपेक्षा होती पावसाची, एवढा जोरात पडेल असं वाटलेलं, पण पाऊसने पण दगा दिला. पण चढणीचे मासे खाल्ले, चढणीचे खेकडे खाल्ले, याचा जास्ती आनंद आहे. तर आमचे राजू रसम आले शेती करायला आणि खास ते पुण्यामधनं असतात. आता सध्या ते वसईमध्ये आहेत. किती दिवसात? 5 दिवस. हां, आमचे लॉकडाऊनचे सहकारी. हां, आमच्या इकडे जादू आलाय, जादू. बघू जादू. दुसरे एक जादू आहेत आमच्याकडे. ते नाही का, हॅलो सुलुलू. तर सोनालीचे पार्टनर आतमध्ये गेलेत. सकाळी पिशवी घेतली. जादू चालले फोंड्याला. त्यावेळी फ्रीजवर बघा काही सामान सोनाली. घेऊन बाय.